मित्र हो, जर तुम्हाला खरंच प्रामाणिकपणे मनापासून वाटत असेल की तुमचं आरोग्य कुठलाही 1 रुपया न खर्च करता, कुठल्याही औषध गोळ्या न घेता चांगलं तंदुरुस्त राहावं, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी. फक्त 1 महिना गोड बंद करा, मग जादू पहा. हे टायटल ऐकून तुम्हाला सुद्धा आश्चर्य वाटलंच असेल. तुम्ही म्हणाल डॉक्टर त्यात काय एवढं विशेष, पण मात्र 1 महिना गोड पदार्थ बंद केल्यानंतर तुमच्या शरीराला आणि मनाला होणारे लाख मोलाचे फायदे ऐकून तुम्ही आजपासूनच गोड खायचं बंद कराल, याची मी 100% खात्री देतो. त्याचं कारण असं आहे की तुम्हाला सुद्धा कळतं की आपल्या शरीरापेक्षा जास्त महत्वाचं काहीच नाही. शरीर हीच संपत्ती आहे, आरोग्य हीच संपत्ती आहे. मात्र हेच गोड पदार्थ आपल्या आरोग्य रूपी संपत्तीला लागलेली वाळवी आहे, सुरुंग आहे. विनंती असेल की हा व्हिडिओ पुढे न पळवता शेवटपर्यंत नीट लक्ष देऊन ऐका, प्रत्येक मुद्दा आणि त्याच्या मागचं शास्त्र समजून घ्या. अजून एक विनंती असेल, जर चॅनलवरती नवीन असाल किंवा आजपर्यंत आपलं चॅनल तुम्ही सबस्क्राईबच केलं नसेल तर आता लगेच बाजूचं बेल आयकॉनचं बटन दाबून चॅनल सबस्क्राईब करा, जेणेकरून आरोग्य विषयक अत्यंत महत्वपूर्ण, अभ्यासपूर्ण आणि शास्त्रीय व्हिडिओ तुम्हाला सहज पाहता येतील, तेही अगदी मोफत, कारण सबस्क्राईब करायला पैसे लागत नाहीत. चला तर मी तुमचा जास्त वेळ घेणार नाही. मित्र हो, गोड पदार्थ खायला सगळ्यांनाच आवडतं, किंबहुना बरेच लोक त्यांच्या दररोजच्या आहारामध्ये गोड पदार्थ खातात. गोड नसल्यानंतर त्यांना जेवण झाल्यासारखं वाटतच नाही. परंतु बहुतांश लोकांना कोणते गोड पदार्थ खावे आणि कोणते टाळावेत याबद्दल शास्त्रोक्त माहितीच नसते आणि नेमकं त्यामुळेच घात होतो. मित्र हो, गोड पदार्थ बंद केल्यामुळे तुम्हाला अजिबात कुठलंही नुकसान होणार नाही, उलट खूप मोठे फायदे होणार आहेत, तेही अगदी फुकट मध्ये. गोड पदार्थ खाल्ल्यानंतर आपल्या शरीराला नेमके कोणते कोणते फायदे होतात आणि नेमकं गोड बंद कसं करायचं याबद्दल माहिती जाणून घेऊया. मित्र हो, गोड पदार्थ म्हटलं की त्याच्यामध्ये 2 प्रकार पडतात, एक नैसर्गिक गोड पदार्थ आणि दुसरं म्हणजे कृत्रिम गोड पदार्थ. नैसर्गिक गोड पदार्थ म्हटलं तर निसर्गातून आलेलं जे काय आहे, फळ गोड असतील, अजून काय असेल, या सगळ्यांच्या मधून मिळणारी जी साखर आहे, जे गोड आहे ते नैसर्गिक आहे. पण मात्र जे गोड पदार्थ कृत्रिम आहेत किंवा नैसर्गिक पदार्थावरती रासायनिक अभिक्रिया बनवून केलेले आहेत, ते देखील कृत्रिमच मानले जातात. त्यामध्ये सगळ्यात पहिला नंबर लागतो तो म्हणजे साखरेचा आणि साखरेपासून बनवलेल्या सगळ्या पदार्थाचा. हल्ली आपण बघतोय चहामध्ये साखर आहे, चॉकलेटमध्ये आहे, बिस्किटामध्ये आहे, सॉसमध्ये आहे. जे काही प्रक्रिया केलेला आहे, हवा बंद आहे, डबा बंद आहे, पॉकेट बंद आहे, कोल्ड्रिंक्स आहेत, सॉफ्ट ड्रिंक्स आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे ज्युसेस आहेत, या सगळ्यांच्या मध्ये ऍडेड कृत्रिम शुगर आहे, जी आपल्यासाठी विषा समान आहे. मग तुम्ही म्हणाल डॉक्टर साखर तर ऊसासारख्या नैसर्गिक पदार्थापासून बनवली आहे, ती कशी काय घातक आहे? पण लक्षात ठेवा, साखर जेव्हा ऊसापासून बनवली जाते तेव्हा तिच्यावरती असंख्य प्रकारच्या रासायनिक अभिक्रिया केल्या जातात, केमिकल प्रक्रिया केल्या जातात, सल्फर सारखे कंपाऊंड त्याच्यामध्ये मिसळले जातात, ज्याचे विषारी दुष्परिणाम आपल्या शरीरावरती होतात. या साखरेमध्ये फक्त गोड चव आहे, पोषण मूल्य मात्र 0 आहे. असं असून सुद्धा आपल्याला साखर खावीशी का वाटते? त्याचं उत्तर आपल्या मेंदूमध्ये आहे. कारण जेव्हा साखर किंवा गोड चव आपल्या शरीरामध्ये जाते तेव्हा आपल्या शरीरामध्ये डोपामाइन नावाचा हार्मोन स्त्रावला जातो, जो आपल्याला आनंद देतो, तात्पुरत्या क्षणापुरता, काही वेळापुरता. जसं की साखरेची मात्रा कमी झाली तसा आपल्याला परत साखर खाण्याची, गोड खाण्याची इच्छा होते आणि तिथंच आपला गेम होतो. तर बऱ्याच लोकांना डॉक्टर गोड किंवा साखरेचे पदार्थ बंद करायला सांगतात, परंतु बरेच जण म्हणतात आमच्याच्याने हे शक्य नाही. पण लक्षात ठेवा, हे जर तुम्ही शक्य केलं आणि ते करू शकता, याच्यावर विश्वास ठेवा, तर तुम्हाला चांगल्या निरोगी आरोग्याची देणगी मिळेल, गिफ्ट मिळेल, तीही तुमच्या स्वतःकडून. आणि हे 1 महिन्याचं चॅलेंज तुम्ही माझ्यासाठी किंवा इतर दुसऱ्या कोणासाठी स्वीकारत नाही आहात, हे तुमच्या स्वतःसाठी, स्वतःच्या आरोग्यासाठी स्वीकारत आहात, हे देखील लक्षात ठेवा. सगळ्यात पहिला आणि महत्वाचा फायदा आहे, विज्ञान असं सांगतं की जेव्हा तुम्ही साखर भरपूर प्रमाणामध्ये खाता, म्हणजेच कार्बोहायड्रेट खाता,
खाता तेव्हा तुमच्या शरीरामध्ये पाणी जास्त साचून राहण्याची शक्यता असते. कारण जेव्हा आपल्या शरीरामध्ये 1 ग्राम कार्बोदक साखरेच्या माध्यमातून जातात तेव्हा साधारण 3 ग्राम पाणी शरीरामध्ये साचून राहण्याची शक्यता वाढते. आणि जेव्हा शरीरातलं पाणी वाढतं, ऍडिपोज टिश्यू मधलं किंवा इंटरसेल्युलर स्पेस मधलं पाणी वाढतं तेव्हा आपलं वजन खूप जास्त वाढतं. आपल्या चेहऱ्यावरती सूज येते, दोजारल्यासारखा दिसतो, चेहरा गोल घुमट होऊन बसतो किंवा आपलं शरीर लठ्ठ दिसायला लागतं, ब्लोटिंग व्हायला लागतं, पोट गच्च व्हायला लागतं, शरीरामध्ये सुस्ती आळस निर्माण व्हायला लागतो, शरीर जड पडायला लागतं. आणि जेव्हा तुम्ही ही साखर बंद करता 1 महिन्यासाठी तेव्हा तुमचं शरीर खूप चांगल्या प्रकारे नैसर्गिकरित्या हलकं होण्यासाठी 100% मदत होते. माऊली फक्त तुम्हाला करून बघायचंय. दुसरा महत्वाचा फायदा आहे, जेव्हा तुम्ही साखर बंद करता तेव्हा तुमच्या शरीरातली अतिरिक्त चरबी देखील खूप मोठ्या प्रमाणामध्ये कमी होण्यासाठी मदत होते. त्याचं कारण असं आहे की जेव्हा तुम्ही जास्तीची साखर किंवा गोड पदार्थ साखरेपासून बनवलेले खाता तेव्हा त्या साखरेचं चरबीमध्ये रूपांतर होतं आणि शरीर विचार करतं की ही चरबी आपल्याला भविष्यामध्ये साखर निर्माण करण्यासाठी गरजेला पडेल, म्हणून ती साखर या चरबीच्या स्वरूपामध्ये शरीरामध्ये ऍडिपोज टिश्यू मध्ये किंवा सगळ्या अवयवांच्या मध्ये, लिव्हर मध्ये, किडनी मध्ये जमा करून ठेवायला लागते, रक्तवाहिन्यांच्या मध्ये जमा करून ठेवायला लागते, ज्याचे दुष्परिणाम म्हणून हे सगळे अवयव फेल व्हायला लागतात, या संबंधित आजार आपल्याला निर्माण व्हायला लागतात. त्यामुळे वेळीच सावध झालो तर आपल्या शरीरामध्ये अतिरिक्त फॅट जमा होण्यापासून बचाव होईल. असलेलं फॅट शरीरामधलं कमी होईल. किंवा जेव्हा तुम्ही साखर बंद कराल तेव्हा तुमचं शरीर त्या चरबीचा वापर खूप चांगल्या प्रकारे करून घेईल आणि त्याचा परिणाम म्हणून तुमचं वजन खूप चांगल्या प्रकारे कमी होईल. तिसरा महत्वाचा फायदा आहे, जेव्हा तुम्ही साखरेचे गोड पदार्थ बंद कराल तेव्हा तुमच्या शरीरामध्ये कॅलरीज कमी जातील आणि कॅलरीज कमी गेल्यामुळे तुमच्या शरीराच्या ज्या काही क्रेविंग्स आहेत, तुमच्या वारंवार भूक लागण्याची जी काही सवय आहे ती देखील कमी होईल. त्याचं कारण असं की जेव्हा तुम्ही अतिरिक्त साखर खाता तेव्हा ती रक्तामध्ये साचून राहते, ती मात्र पेशींच्याकडे घेऊन गेली जात नाही. तेव्हा पेशी थकल्यासारख्या वाटतात आणि पेशी म्हणतात की मला खायला दे. म्हणजे खरी भूक तर तुम्हाला लागलेली नसते, परंतु तुमची मानसिकता असते की मला काहीतरी खावं लागेल. इथं तुमचा घोटाळा होतो आणि तुमचा कॅलरीज शरीरामध्ये जास्त जातात, ज्याचे विपरीत परिणाम तुम्हाला आयुष्यभर भोगावे लागतात. चौथा महत्वाचा फायदा आहे, जर तुम्ही अशा प्रकारे 1 महिना गोड बंद केलं तर तुमच्या शरीरातील इन्सुलिन नावाच्या हार्मोनची सेन्सिटिव्हिटी वाढेल. म्हणजेच काय की आपण खाल्लेल्या साखरेला पेशींच्या पर्यंत घेऊन जाण्याचं काम आणि पेशींना त्यांच्या ऊर्जेसाठी त्याचा लागू करण्याचं जे महत्वाची प्रक्रिया आहे याच्यासाठी इन्सुलिन महत्वाची भूमिका निभावत असतं. परंतु जेव्हा तुम्ही जास्तीची साखर खाता तेव्हा इन्सुलिन त्या ग्लुकोजला अजिबात रिस्पॉन्स देत नाही. तुम्ही बघा, एखादा पाहुणा जर वारंवार आपल्या घरामध्ये येत असेल तर आपण त्याला अजिबात लक्ष देत नाहीत किंवा त्याच्याकडे आपण एवढ्या इंटरेस्टने बघत नाहीत, त्याचा पाहुणचार एवढ्या मनातून आपण करत नाहीत. अगदी तशीच अवस्था ग्लुकोज आणि इन्सुलिनच्या बाबतीमध्ये होते. जेव्हा वारंवार तुम्ही शुगर किंवा ग्लुकोज शरीरामध्ये अन्न पदार्थाच्या माध्यमातून टाकता, त्याचा मारा करता, तेव्हा इन्सुलिनला देखील या साखरेला कंट्रोल करता करता नाकी 9 येतात आणि एक दिवस असा येतो की ते अजिबात त्याला रिस्पॉन्स देत नाहीत. त्याला म्हणतो आपण इन्सुलिन रेजिस्टन्स. पण मात्र 1 महिना गोड बंद करून बघा, तुमच्या शरीरातील इन्सुलिन सेन्सिटिव्हिटी वाढेल आणि इन्सुलिन रेजिस्टन्स कमी होऊन तुमच्या शरीरामध्ये नवचैतन्याचं वातावरण पसरेल. हे लक्षात ठेवा. पाचवा महत्वाचा फायदा, तुमच्या तोंडाचं, हिरड्याचं मौखिक आरोग्य चांगलं राहील. कारण जेव्हा शरीरातील रक्तातील साखरेचं प्रमाण जास्त वाढतं तेव्हा मौखिक आरोग्य देखील धोक्यात येतं. तुमच्या हिरड्या सुजायला लागतात, पू व्हायला लागतो. एकूण तुमच्या तोंडाचं जी प्रतिकार शक्ती आहे ती देखील खूप मोठ्या प्रमाणामध्ये कमी होते आणि तुम्हाला तोंडाचे वारंवार आजार व्हायला लागतात. पण जर बंद केलं तर तोंडाचं आरोग्य एकदम चांगले राहण्यासाठी मदत होते. 6वा महत्वाचा फायदा, 1 महिना गोड बंद केल्यानंतर तुमच्या शरीरामध्ये टाईप 2 डायबिटीस निर्माण होण्याची शक्यता खूप मोठ्या प्रमाणामध्ये कमी होती. तुमचं वजन वाढण्यापासून प्रतिबंध होतो. अतिरिक्त खराब चरबी, कोलेस्ट्रॉल, ट्रायग्लिसराईड, LDL नावाची चरबी कमी होण्यासाठी देखील खूप चांगली मदत होते. चा परिणाम म्हणून तुमची प्रतिकार शक्ती वाढते. तुमच्या शरीरामध्ये कुठल्याही प्रकारचं इन्फ्लामेशन होण्यापासून बचाव होतो. 7वा महत्वाचा फायदा, जर तुम्हाला कुठलाही जुनाट आजार असेल, सांधेवातासारखा आजार असेल, सतत शरीरामध्ये कुठल्याही भागामध्ये, सांध्यामध्ये, हाडामध्ये तीव्र स्वरूपाच्या वेदना तुमच्या होत असतील तर त्या देखील कमी होण्यासाठी नैसर्गिक मदत होईल. त्याचं कारण असं की साखर जेव्हा तुमच्या शरीरामध्ये जास्तीची जाते तेव्हा तुमच्या सांध्यांवरती विपरीत परिणाम घडून आणते. तुमच्या सांध्याच्या तिथला, तुमच्या स्नायूच्या तिथला रक्तपुरवठा कुठेतरी बिघडून टाकते आणि त्याचा परिणाम म्हणून त्यांचं आरोग्य धोक्यात येतं आणि त्यांचे आजार तुम्हाला व्हायला लागतात. परंतु अशा पद्धतीने जर 1 महिना गोड पदार्थ बंद केले तर तुमच्या संपूर्ण शरीराचे अवयव ठणठणीत राहण्यासाठी नैसर्गिक मदत होते. 8वा महत्वाचा फायदा, तुम्ही खाल्लेल्या अन्न पदार्थामध्ये असणारी सगळी पोषक घटकं
मग ती जीवनसत्व असतील, खनिज असतील, मिनरल्स असतील किंवा अँटीऑक्सिडेंट असतील, ही शरीराला चांगल्या प्रकारे लागू पडतील. बहुतांश लोकांना सगळं खाऊन सुद्धा, व्हिटॅमिनच्या गोळ्या घेऊन सुद्धा अशक्तपणा जाणवतो आहे तसाच राहतो. त्याचं कारण म्हणजे जेव्हा रक्तातील साखरेची मात्रा वाढते, तेव्हा तुम्ही गोड पदार्थ खूप खातात, तेव्हा तुमच्या आहारातील ही सगळी पोषक घटकं तुमच्या रक्तामध्ये मिसळण्यापासून मज्जाव होतो, कारण साखर ही त्याच्यासाठी अडथळा आणते. मात्र जेव्हा तुम्ही हे बंद करता तेव्हा हे सगळे पदार्थ चांगल्या प्रकारे लागू होतात. नववा महत्वाचा फायदा, तुमच्या मेंदूचं आरोग्य तंदुरुस्त राहतं. मेंदूचे कॉग्निटिव्ह फंक्शन जे आहेत, लक्षात राहणं असेल, लक्ष केंद्रित करणं असेल किंवा अतिविचाराचा गोंधळ कमी करणं, ह्या सगळ्यांच्यासाठी साखर बंद केल्यानंतर तुम्हाला फायदा होणार आहे. तुमचा मेंदू, मेंदूच्या पेशी, मेंदूच्या नसा खूप चांगल्या प्रकारे निरोगी राहून, तंदुरुस्त राहून त्या मोकळ्या होण्यासाठी मदत होणार आहे. पुढचा महत्वाचा फायदा आहे तुमच्या त्वचेच्या आरोग्यासाठी. जर तुम्हाला नैसर्गिक ग्लो हवा असेल तर 1 महिना गोड बंद करून बघा. 1 महिन्यानंतर तुम्ही स्वतःहून मला कमेंट बॉक्स मध्ये सांगाल, डॉक्टर तुम्ही कमाल केली, आमचा चेहरा टवटवी दिसायला लागला. त्याचं महत्वाचं कारण म्हणजे साखर जेव्हा शरीरामध्ये वाढते तेव्हा तुमच्या रक्तातील प्रोटीन कोलॅजनची मात्रा कमी होते आणि कोलॅजन हा त्वचेच्या आरोग्यासाठी अत्यंत महत्वाचा मानला जाणारा पदार्थ आहे, घटक आहे. आणि जेव्हा हे कोलॅजन अशा पद्धतीने चांगल्या प्रकारे वाढण्यासाठी मदत होते, ते कमी होण्यापासून प्रतिबंध होतो, तेव्हा तुमची त्वचा नैसर्गिक उजळायला लागते. तुमच्या त्वचेच्या आजारांमध्ये खूप चांगला फायदा तुम्हाला गचकरणं असू द्या, इसबगोल असू द्या, अजून काय एक्झिमा असू द्या, फंगल इन्फेक्शन असू द्या, काहीही असू द्या, कुठली जखम तुमच्या शरीरावरती झालेली असू द्या, सोरियासिस सारखा आजार असू द्या, साखर बंद, एक गोड पदार्थ 1 महिना बंद करून बघा. तुम्हाला तुमच्या त्वचेची टवटवी, तुमच्या त्वचेचं आरोग्य, तंदुरुस्ती पहिल्यासारखी बघायला मिळेल. पुढचा महत्वाचा फायदा आहे, तुमच्या लिव्हर मध्ये जर चरबी जमा झाली असेल तर नॉन अल्कोहोलिक फॅटी लिव्हर डिसीज तुम्हाला झाला असेल तर अशा वेळी देखील 1 महिना गोड बंद केल्यानं तुमच्या रक्तातील, तुमच्या लिव्हर मधील जी फॅट आहे ते खूप चांगल्या प्रकारे कमी होण्यासाठी मदत होईल आणि लिव्हर हलकं होईल. त्याचं काम, त्याचं मेटाबॉलिझम खूप चांगलं सुधारेल. एवढंच नाही तर साखरेपासून बनलेले गोड पदार्थ बंद केल्याच्या नंतर तुमच्या शरीरातील कॅन्सरचा धोका देखील कित्येक पटीने कमी होण्यासाठी नैसर्गिक मदत होईल. हे सगळे फायदे तुम्हाला फुकटमध्ये करून घ्यायचे असतील तर कुठल्याही प्रकारची साखरेचे पदार्थ, गुळ सुद्धा नाही, मध सुद्धा नाही, तुम्ही पूर्णपणे 1 महिना बंद करा. मग तुमच्या मनामध्ये प्रश्न येईल, डॉक्टर आम्ही 1 महिना साखर बंद करू, गोड बंद करू, नंतर काय करायचं? तर लक्षात घ्या, जेव्हा तुम्ही 1 महिना गोड बंद कराल, साखर बंद कराल, तेव्हा तुमच्या शरीराला, मनाला, तुमच्या जिभेला वळण पडेल, चांगली शिस्त लागेल. तेव्हा तुम्हाला कधीही आयुष्यभरामध्ये गोड साखरेचे पदार्थ खाण्याची इच्छा होणार नाही, कारण तुम्हाला त्याचे फायदे चांगले झालेले असणार आहेत. तेव्हा तुम्हाला लक्षात येईल की अरे, खूप चांगली गोष्ट आपल्याच्या बाबतीमध्ये झालेली, आपल्या आरोग्याच्या बाबतीमध्ये झालेली आहे. आणि जान है तो जहान है या उक्तीचा तुम्हाला प्रत्यय येईल आणि तुमचं शरीर खूप मोठ्या गंभीर आजारांपासून वाचलेलं तुमच्या लक्षात येईल. तुमचे पैसे, तुमचा मानसिक शारीरिक त्रास, तुमच्या कुटुंबाचं नुकसान, तुमच्या कष्टाचा पैसा, घामाचा पैसा वाचला, याचं तुम्हाला खूप चांगलं समाधान मिळेल. काही जण म्हणतील, डॉक्टर गोड साखर बंद केल्यानंतर मला अशक्तपणा येईल, तर असं अजिबात नाही. सगळा खेळ हित आहे. तुमची मानसिकता तशी झालेली आहे. तुम्हाला जर एकदा सवय लागली, 8 दिवस 4 दिवस तुम्हाला त्रास होईल, पुन्हा ऑटोमॅटिकली तुम्हाला फ्रेश वाटायला लागेल. कसल्याही प्रकारचा अशक्तपणा येणार नाही याची खात्री देतो. काही जण म्हणतील, मग गोड खाऊ वाटल्यास आम्ही काय खाल्लं पाहिजे? तर सुरुवातीलाच मी सांगितलं, तुम्ही नैसर्गिक गोड कुठल्याही प्रकारचं खाऊ शकता. मग त्यामध्ये सगळ्यात महत्वाची अशी फळं जी गोड आहेत, ज्यांचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी आहे. ग्लायसेमिक इंडेक्स कमी म्हणजे त्याच्यामध्ये साखरेची मात्रा कमी आहे, असे गोड फळं आवर्जून खाऊ शकता. खास करून अशी फळं जी गोड आहेत, जी सालीसहित खाता येतात, ती देखील तुम्ही आवर्जून खा, कारण या फळांच्या मध्ये फायबर आहे, अँटीऑक्सिडंट आहेत, विटॅमिन्स आहेत, खनिजे आहेत, ज्याचा 100% फायदा तुमच्या शरीराला होणार आहे. नुकसान मात्र अजिबात होणार नाही. मात्र त्याचं देखील प्रमाण हे कमीच असावं. नाहीतर डॉक्टरांनी सांगितले कितीही फळं खा, काहीही खा, असं नाही. कुठलंही फळ, कुठलाही पदार्थ हा प्रमाणातच खावा, औषध समजूनच खावा. नक्कीच तुम्हाला त्याचा चांगला फायदा होईल. यासोबतच तुम्ही पेंडखजूर 1-2 खाऊ शकता, अंजीर खाऊ शकता, काळे मनुके किंवा बेदाणे तुम्ही तुमच्या गोडव्यासाठी तुमच्या कुठल्याही पदार्थामध्ये टाकू शकता. मात्र कुठल्याही प्रकारची ऍडेड साल्ट असणारे पदार्थ, कोल्ड ड्रिंक, सॉफ्ट ड्रिंक्स काहीही तुम्ही 1 महिना अजिबात खायचं नाही. लक्षात ठेवा, तुम्हाला खूप चांगला फायदा होईल. फक्त गोष्ट छोटीशी आहे, ठरवायचे फक्त इथून, तुम्हाला तुमच्या स्वतःसाठी, माझ्यासाठी नाही किंवा इतर कोणासाठी नाही. तर नक्कीच आजपासून हे 1 महिना साखरेपासून बनलेले गोड पदार्थ बंद करण्याचं चॅलेंज आपल्या स्वतःसाठी कोण कोण स्वीकारणार आहे, आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये आवर्जून कळवा. आता वेळ झालेली आहे शिट्टीच्या गाण्याची. मी शिट्टीतून गाणं म्हणून दाखवणार. ते गाणं कुठलं आहे हे देखील आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये आवर्जून कळवा.
तर नक्कीच मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटलाच असेल याची मला 100% खात्री आहे. व्हिडिओतली एक जरी गोष्ट तुमच्यासाठी महत्वाची कामाची वाटली असेल तर कृपया लाईकचं बटन न दाबता पुढे जाऊ नका, कारण जेव्हा तुम्ही आवर्जून लाईक करता तेव्हा आम्ही आवर्जून वेळ काढून व्हिडिओ बनवल्याचं आम्हाला समाधान मिळतं, सार्थक झाल्याचं वाटतं. यासोबतच हा व्हिडिओ आपल्या जास्तीत जास्त मित्र नातेवाईकांना शेअर करा, जेणेकरून त्यांना देखील याचे फायदे लक्षात येतील, ते तुम्हाला थँक्यू म्हणतील, मला देखील दुवा देतील, छान छान आशीर्वाद देतील. यासोबतच आरोग्याच्या बाबतीमध्ये तुमच्या मनामध्ये काही प्रश्न शंका असतील आणि माझ्याकडून तुम्हाला वैयक्तिक सल्ला मार्गदर्शन उपचार हवे असतील तर खाली दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती आम्हाला हाय किंवा नमस्कार असा मेसेज पाठवा. यासोबतच आमच्या या आरोग्यविषयक कामाला तुम्हाला खरंच मनापासून सपोर्ट करण्याची इच्छा असेल तर आजच आपलं चॅनल जॉईन करा. परत एकदा जाता जाता आठवण करून देतो, विनंती करतो, चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आता लगेच सबस्क्राईब करा. आपल्या मित्र नातेवाईकांना देखील आवर्जून सबस्क्राईब करायला सांगा, कारण तुम्ही केलेलं सबस्क्रिप्शन, तुम्ही केलेला लाईक्स आणि तुम्ही केलेल्या छान छान कमेंट्स हेच आमच्यासाठी टॉनिक असतं. ज्या टॉनिकच्या बळावर जोरावर या पुढच्या काळामध्ये आम्ही अजून चांगले आरोग्यविषयक शास्त्रीय माहिती देणारे व्हिडिओ बनवू, त्यासाठी आम्हाला प्रेरणा मिळेल. तूर्तास आजच्या व्हिडिओमध्ये इथंच थांबूया. लवकरच भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन विषयासह. तोपर्यंत आनंदी रहा, निरोगी रहा. धन्यवाद. रामकृष्ण हरी माऊली.